सुरेश, तू नेहमी विचारतो ना मला की तू एवढा एज्युकेटेड, एवढं सगळं शिक्षण झालंय तुझं, मग तू हा ड्रायव्हरचा जॉब का करतोय? तर तुला मी आज सांगूनच टाकतो. मी ऍक्च्युली ही गोष्ट मी कुणाला शेअर नव्हतो करणार, पण तू खूप जवळचा माणूस आहेस ना माझा, त्याच्यामुळे तुला मी आज गोष्ट शेअर करतो. पण हा, ही गोष्ट कुणालाही सांगणार नाहीस याची मला कमेंटमेंट कर. नाही रे, तसं नाही, पण सेन्सिटिव्ह गोष्ट आहे त्यामुळं. ऍक्च्युली कॉलेजच्या वेळेस ना, अंजली नावाची मुलगी, तिच्यावर मी खूप मनापासून प्रेम करायचो. हो, माझ्याच क्लासमध्ये होते. हा, सेम इयर मध्ये. आणि ऍक्च्युली भीतीमुळे म्हण किंवा मनामध्ये जे धगधग असते, हो म्हणेल का नाही म्हणेल आणि कसं बोलू, त्याच्यामुळे ही गोष्ट कधी मी तिला शेअर नाही केली रे. आणि सांगायचं राहून गेलं, जे फिलिंग असते ना ती सांगायची राहूनच गेली. आणि तुला एक, नंतर आमचं कॉलेज संपलं आणि कधी भेट पण नाही झाली आमची. पण नेहमी वाटायचं की यार अंजली कधीतरी भेटेल आणि मी काहीतरी तिला बोलेल. पण शेवटी तो योगायोग आला. 2 महिन्याखाली माझ्या कंपनीमध्ये अंजली इंटरव्ह्यूला आली. हो, त्यावेळेस मी स्टाफ मध्ये काम करत होतो आणि तिला मी पाहिलं. पण यार मला असं वाटायचं की तिनं माझ्या सेक्शन मध्ये काम करावं, माझ्या सेक्शन मध्ये तिचं सिलेक्शन व्हावं. पण यार मित्र, असं कधी झालंच नाही. तिचं वेगळं डिपार्टमेंट, माझं वेगळं डिपार्टमेंट. परत म्हणलं यार आपली आमची भेट कधी व्हायची आणि मी तिला कधी सांगावं की मी तिच्यावर खूप प्रेम करतोय, आणि ते आजपासून नाही, कॉलेज पासून. म्हणून मी हा जॉब सोडला आणि म्हणलं आपण तिचा ड्रायव्हर म्हणून राहिलो तर कंटिन्यू तिच्या सोबत राहील आणि दोघांमध्ये एक अटॅचमेंट पण होईल, आणि मी ड्रायव्हर झालो. नाही रे, वेळ वगैरे वाया नाही घालतोय माझा मी. अरे प्रेम करतो यार, आणि शेवटी ठरवलंय की लग्न करीन तर मी तिच्याशीच करेन. आणि तू सोबत असला ना सुरेश, मनाला खूप धीर वाटतो रे. म्हणून तुला एक गोष्ट शेअर करतो ना मी, आणि कुणाला सांगू नको यार प्लीज. आज बोलून टाकू ना? चल ठीक आहे, आज बोलूनच टाकतो. अरे मॅडम आहेत, तू 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 जा, तो आम्ही नंतर भेटतो. येस, चल चल जा.